नांदेड हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नांदेड शहरामध्ये सकाळी 9:15 वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। परभणी, वाशिममध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवलेत। वसमतच्या पांगरा शिंदे गावात भूकंपाचं केंद्र असल्याचं कळतंय। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मात्र नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर नांदेड हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नांदेड शहरात सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, किती रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का नोंदवलेला गेलेला आहे, काय माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। हिंगोली शहरासह जे वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या पाचही तालुक्यातील अनेक गावांमध्ये सकाळी 8:45 भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। याची नोंद जर आपण बघायला गेली तर 4.7 रिश्टर स्केल एवढी नोंद झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अद्यापर्यंत कुठेही नुकसान झालं नाही, कुठं मृत्यू झाला याची माहिती समोर आलेली आहे। आता जे प्रशासन आहे आणि नागरिकांना आवाहन केले की कुठे कोणी घाबरून जाऊ नये। नक्कीच गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 4.7 रिश्टर स्केल इतका भूकंपाचा हा धक्का जाणवलेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे।